हॅलो, वेलकम टू माय चॅनल. आज आपण बनवणार आहोत रेसिपी पिझ्झाची. तर कधी कधी अनहेल्दीसुद्धा खाण्याची इच्छा होते नाही का. तर आज मी हा अनहेल्दी पदार्थ पण पटकन बनवणार आहे. ईस्ट इथे वापरणार नाही आहोत आणि हा अनहेल्दी पदार्थ आहे पिझ्झा, जो की सगळ्यांचा फेवरेट आहे. तर मी जी रेसिपी बनवती आहे त्या एका मेजरमेंटमध्ये 2 मीडियम साईजचे पिझ्झे तयार होतात, पण मला 4 हवे आहेत, त्यामुळे मी इथे डबल साहित्य वापरणार आहे. तर तुम्हाला ज्याला कोणाला 2 मीडियम साईजचे पिझ्झा बनवायचे असतील तर मी सांगितलेल्या मापाला हाफ करून यूज करा. आणि जर तुम्हाला माझ्यासारखे मीडियम साईजचे 4 डोस बनवायचे असतील तर मी सांगितलेलं मेजर घ्या. तसं मी सांगताना ट्राय करते की तुम्हाला हाफ घेताना किती घ्यावं लागणार आहे. तसं फार इन्ग्रेडियंट्स नाही आहेत, खूप जास्त कन्फ्युजन नाही आहे, सोपं आहे. रेसिपीला सुरुवात करूया. चला मग आता सगळ्यात पहिले घेणार आहोत आपण मैदा. जसं की मी म्हटलं की हा अनहेल्दी पदार्थ आहे, तर मैदा तर हवाच आहे. आणि इथे व्हीट फ्लोअर वगैरेच्या सगळ्या हेल्दी रेसिपीज मम्मीने सांगून झाल्यात. ते ठीक आहे, आज अनहेल्दी तर आज अनहेल्दी, नो प्रॉब्लेम, आपण मैदा यूज करतो आहे. पण इथे मी थोड्या प्रमाणात गव्हाचं पीठ घेणार आहे, कारण तो जो क्रस्ट येतो ना तो त्याच्यामध्ये येतो थोडा गव्हाच्या पिठामुळे. तर आता इथे मैदा घेणार आहोत आपण. मैदा मी इथे 2 कप घेते. जर तुम्हाला मीडियम साईजचे 2 पिझ्झाच बनवायचे असतील तर तुम्ही 1च कप घ्या. मी इथे 2 कप घेणार. तर आपण फास्ट पिझ्झा बनवणार आहोत, कारण की आपण इथे कुठल्याही प्रकारचं ईस्ट किंवा ॲक्टिवेशनसाठी कुठलंही फर्मेंटेशनवालं मटेरियल वापरणार नाही आहोत. तर आपण पटकन झटकन पिझ्झा बनवण्यासाठी जर आपण ईस्ट नाही वापरत आहोत तर तुम्हाला बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर असणं मस्ट आहे. तर साहित्य खूप सोपं आहे आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इझिली घरात असणाऱ्या वस्तूंपासून बनणार आहे. तर त्याला सुरुवात करूया. व्हीट फ्लोअर म्हणजे गव्हाचं पीठ. तर आता मला जास्त हवेत पिझ्झा बेस, त्याच्यामुळे मग मी डबल घेते आहे. तर मी इथे 2 कप मैदा आणि 1/4 आणि 1/4 म्हणजे हाफ कप घेणार आहे गव्हाचं पीठ. तर मी ते घेते इथे. तर हा 1 कप मैदा आणि मला आता अजून 1 कप घ्यायचा आहे. मी या भांड्यामध्ये खाली चाळणीसुद्धा घेतली आहे, कारण मला एकदा चाळून घ्यायचं आहे. ते जास्त दाबून प्रेस करून नका भरू किंवा अगदी वरच्यावर पण डोंगर असा आणू नका. प्रॉपर 1 कप तर 1 कपच घ्या. हे झालं आपला 2 कप मैदा. आता इथे मला घ्यायचं आहे प्रति 1 कपाला 1/4 गव्हाचं पीठ. तर आता मी 2 कप घेते म्हणून मी इथे काय घेणार आहे, 2दा 1/4 घेणार आहे, म्हणजे हाफ कप घेणार आहे. 1/4 कप गव्हाचं पीठ, अजून एकदा 1/4 कप घेणार आहे. आता इथे टेस्टप्रमाणे घ्यायचं आहे मीठ. आता मी इथे डबल साहित्य घेते, त्यामुळे मी 1 चमचा मीठ घेते आहे. पिंक सॉल्ट वापरते मी, तर ते घेतलं आहे. तुम्हाला हाफ करायचं असेल तर तुम्ही अर्धा चमचा मीठ घेणार आहे. एक सोपा रेशो सांगते तुम्हाला. जर हा इन्स्टंट आपल्याला विदाऊट ईस्टचा पिझ्झा बनवायचा असेल तर 70-30 रेशो घ्यायचा आहे. 70% जर तुम्ही मैदा घेताय तर 30% तुम्हाला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्या प्रमाणामध्ये तुम्ही पाहिजे तेवढ्या मोठ्या प्रमाणात आणि पाहिजे तेवढ्या छोट्या प्रमाणातसुद्धा हा पिझ्झा डो तयार करू शकता. आता आपल्याला इथे हे सर्व चाळून घ्यायचं आहेच, पण साईड बाय साईड एक गोष्ट करायची आहे. तर आपल्याला सोडा मिक्सचर बनवून घ्यायचं आहे. बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि त्यामध्ये आपण घेणार आहोत ऑइल. तर हे मिक्सचर आपल्याला हा डो बनवताना लागणार आहे, तर आपण पहिले ते बनवून घेऊया. आता इथे मी डबल बनवते म्हणून 2 टीस्पून घेणार आहे बेकिंग सोडा. ओके. आणि आपल्याला 2 टीस्पूनच घ्यायचे आहेत बेकिंग पावडर, म्हणजे इक्वल क्वांटिटीमध्ये आपल्याला बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला ह्यामध्ये घ्यायचं आहे 1 टेबलस्पून ऑइल, एका सिंगल मीडियम साईजचे 2 पिझ्झे बनवण्यासाठी. आता मी डबल घेते म्हणून मी इथे 2 टेबलस्पून घेणार आहे. हा मोठा टेबलस्पून. ओके, बघा हा दुसरा. मिक्सचर चांगलं मिक्स करून घ्यायचं. ओके. तर आपलं हे पीठ आहे ते मी चाळून घेतलं आहे. आता पुढे आता हे मैदा, गव्हाचं पीठ आणि मीठ, एका बाजूला बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि ऑइल ह्याचं एक मिक्सचर तयार आहे. आता नेक्स्ट स्टेप असणार आहे
आता हे जे पिठाचं मिक्सचर आहे, गव्हाचं पीठ, मैदा आणि मीठ, त्याच्यामध्ये मी हे टाकणार आहे दही. असं घट्ट दही आहे, जास्त रनी नाही आहे. तर हे 3 चमचे घ्यायचं आहे आणि मी डबल बनवते म्हणून मी घेणार आहे 6 चमचे. 3 चमचे झालेत, 4, 5 आणि हे 6. थोडीशी तू पण सांगशील रेसिपी, तुला सांगायची आहे का? अरे हे बघ, मी अंगठी नाही काढली. हे घे, आठवण नाही राहिली मला काढायची. हां, आता मी ठेवली आहे बाजूला. आता त्याला हात नको लावू. आपण काय करतो? पिझ्झा बनवतोय. पिझ्झा बनवतोय आपण. काय काय केलं आपण रिकॉल करूया सगळ्यांना. करूया का नाही करूया? बरं ठीक आहे. सगळं मैदा करून टाकू आपण. मैदा नुसता मैदा झाला आपल्या पोटात. हो, तुला नाही देणार आहे हा मैदावाला खायला. तुझ्यासाठी व्हीटचा बनवलाय मी. तुला अलाउड नाही मैदा खायला, माहिती आहे ना तुला? तुला ना, तुला आणि पप्पा. आम्हाला पण अलाउड नाही आहे, पण आम्ही खातो कधी कधी. बॅड मॅनर्स करतो आम्ही. का? डॉक्टर म्हणतील काय ते का बॅड मॅनर्स करते असं म्हणतील ना. ठीक आहे. आता हे दही, थांब बाबू, आता मी त्यांना सांगते. हां, गव्हाचं पीठ, मैदा, मीठ आणि यामध्ये दही चांगलं मिक्स करून घेतलं आहे. आता ह्यामध्ये मी हे टाकणार आहे, थोडंसं पाणी घेऊयात पहिले. ठीक आहे, पाण्याचा वापर करायचाच आहे आपल्याला. थांब बाबू, सांडेल. 1 सेकंड, हात नको लावू. यामध्ये आता हे सोड्याचं मिक्सचर टाकायचं. आता हे सोड्याचं मिक्सचर टाकलं आहे यामध्ये. आता ह्यामध्ये पाणी घ्यायचं आहे थोडं थोडं आणि मळून घ्यायचं आहे. आता बाबू थांब 1 मिनिट. हां, आता आपल्याला जो हा डो बनवायचा आहे ना, तो अतिशय कडकही नको आहे आणि अति रनीसुद्धा नको आहे. पण हां, आपल्याला बऱ्यापैकी रनी हवा आहे. बऱ्यापैकी रनी म्हणजे कसा, तर मी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवतेच, पण पसरला पाहिजे तो. रनी पाहिजे आपल्याला, पसरला पाहिजे. कारण की तो पसरवताच आला तर तो व्यवस्थित होतो. कडक डो झाला तर मज्जा नाही येणार. एक तर आपण आधीच एक मेन स्टेप ईस्टवाली तिच्यावर ऑप्शन काढला आहे. त्यामध्ये हा रनी नसेल तर मग तो ओरिजिनल नाही लागणार. त्यामुळे हा जो डो बनवतो आहे तो नक्की रनी बनवा. हा कडक आहे, ह्याला तुम्ही कडक म्हणा. आता रनी म्हणजे कसा, तर अजून थोडं पाणी. आता हा बघा, हा रनी आहे. ठेवल्यावर पसरतोय, पसरतोय. आपल्याला त्याचा बेस बनवता येईल एवढा तो छान होणार आहे थोड्या वेळामध्ये. तर तोपर्यंत आपण ह्याला बाजूला ठेवूया आणि आपल्या टॉपिंगची तयारी करूया, जो की सॉस आणि बाकी व्हेजीज आहेत. मला कमेंट करून सांगा हा, तुम्हाला कोणत्या कोणत्या टॉपिंग्स आवडतात पिझ्झामध्ये. तर हा डो असा इथे ठेवून देते साईडला. तोपर्यंत आपण सॉसचं सांगते मी तुम्हाला की सॉस कसा बनवायचा सोप्या. सॉस बनवण्यासाठी मी इथे एक मोठ्या साईजचा, मी दाखवते तुम्हाला, मोठ्या साईजचा टोमॅटो घेतला आहे. त्यानंतर मीडियम साईजचा होता म्हणून 2 कांदे घेतलेत. मोठ्या साईजचा 1 कांदा, मोठ्या साईजचा 1 टोमॅटो आणि 12 ते 13 लसणाच्या पाकळ्या. असं हे मिक्सचर मी 15 मिनटं उकळून घेतलं आहे, शिजवून घेतलं आहे प्रॉपर. आता ह्या टोमॅटोचे मी साल काढणार आणि याची पेस्ट करणार आहे.
तर आता मला फिक्का सॉस बनवायचा आहे, कारण की आधीचा जो मी गव्हाचा डो बनवला आहे तर त्याच्यावर मी हा सॉस यूज करणार आहे. त्यामुळे मी ह्यामध्ये मिरच्या ॲड नाही केलेल्या. तर मी ह्याची पेस्ट झाल्यानंतर थोडासा सेपरेट करून मग त्यामध्ये मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर ॲड करणार आहे. पण ह्याच सॉसला परफेक्ट अजून बनवायचं असेल तर किंवा तुम्हाला अजून 2-3 स्टेच्या नसतील तर एक मोठ्या साईजचा टोमॅटो, एक मोठ्या साईजचा कांदा आणि त्यामध्ये 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या आणि ह्यामध्ये तुम्ही 5 काश्मीरी मिरची ॲड करायची आहे. आणि मग जी काही पेस्ट होईल ती तुम्ही एकदाच करू शकता. आता मला ह्यामधून फिक्का बाजूला काढून त्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर ॲड करावं लागेल, किंवा मी जर मिरची पावडर, तुम्ही जर सेपरेट, तुमच्या इथे पण हाच प्रॉब्लेम असेल तर तुम्ही 5 काश्मीरी मिरची भिजवून ठेवू शकता आणि नंतर पेस्ट करताना थोडा हातला बाजूला करून त्यामध्ये ॲड करू शकता. तर आता ह्याची पेस्ट करून घेऊया आपण. आता सॉस बनवण्यासाठी आपल्याला खूप सोपा आहे, सॉस पटकन बनतो. यामध्ये घ्यायचं आहे 2 टेबलस्पून ऑइल. ऑइल घेते आपण. तेल चांगलं गरम झालंय आणि आता ह्यामध्ये कसं आहे, थोडंसं पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे एकदम उडू शकतं. तर पहिले थोडंसं टाकायचं आहे. बघू स्पॅच्युला घेईन. कोणता? हा कोणता? हा आधू केचप काढ ग फ्रीजमधून. सॉस. टोमॅटो केचप. ओके फॉर केचप. माझी आधू मला खूप हेल्प करते रेसिपी करायला. तिला आवडतं करायला. आणि मला खूपच आवडतं. कोणते आलू नाही आवडत. सगळ्याच्या रेसिपीमध्ये सगळ्यात माझी आजू खूप रेसिपी करते, मला हेल्प करते ना. हो मग का? चला थांबा तिखट बाजूला. बनवू. तिखट नको बनवू. तुझं सेपरेट काढते थांब मी थोडंसं. तुझी शेपटी माझी बरं झालं का आठवण केली. मग आधी नंतर तिखट टाकलाय. हा नाही ते तिखट टाकलाय. नाही, आपण सगळं टाकू मग तिखट शेवटला टाकूया, म्हणजे तुझा सॉस रेडी होईल ना, मग आपल्याला सेपरेट करता येईल. है ना. मला फिक्का फिक्का चालेल. मग आता केचप घे. केचप आहे 1 टीस्पून घेतोय आपण ओरिगॅनो. ना. ओरिगॅनो नाही हे. ओरिगॅनो 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 का? हे फ्रीजमध्ये ठेवून दे. आता हे सध्या तुम्हाला कलर तसा दिसेल, कारण यामध्ये काश्मीरी रेड चिली पावडरच नाही आहे किंवा काश्मीरी मिरचीच यूज नाही केलेली मी अजून. आता फिक्कं बनवायचं आहे म्हणून. पण तुम्ही ही आयडिया यूज करू शकता जर तुमच्या इथे लहान मुलं असतील तर. आता यामध्ये आपल्याला शुगर टाकायची आहे, कारण हा सॉस कसा असतो तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, थोडासा कसा असतो ना. तर ह्यामध्ये आपण साखर यूज करणार आहोत. पण आता ऑलरेडी मैदा वगैरे आम्ही यूज करतोय, तर तेवढी साखरेला स्किप करण्यासाठी म्हणून मी इथे खांड साखरेची पावडर बनवून ठेवलेली असते. खांड साखरेच्या बनवलेल्या पावडरचा 1 चमचा होईल असं एवढी पावडर मी यूज करते. थोडीशी अजून घेऊयात. आता मला हे साफ करावं लागेल, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करते. चवीनुसार, स्वादनुसार नमक. हो, स्वादानुसार नमक असतं ना. जास्त झालं तर कसं लागेल, कंद लागेल की नाही. आणि आता ह्यामध्ये टेस्ट यायला मीठ का टाकतो म्हणजे. आणि आता ह्यामध्ये काय टाकणार आहोत आपण? सांग. केचप. केचप टाकणार आहे ह्यामध्ये 2 टेबलस्पून. 2 टेबलस्पून दे. नाही, तो नाही, टेबलस्पून म्हणजे ठीक गेला टेबलस्पून आपला. करेक्ट, टेबलस्पून. इतर केचपपेक्षा छान आहे बरं टोमॅटो केचप, कारण की ह्यामध्ये नो अनियन, नो गार्लिक आहे, पण टोमॅटोची प्युरी जास्त प्रमाणात आहे, पण नो ॲडेड शुगर. अजिबात शुगर ॲडेड नाही आहे ह्यामध्ये. आणि तुम्ही वाचा नॅचरल इन्ग्रेडियंट्स बऱ्यापैकी. त्यामध्ये उगाच नको त्या बऱ्याच गोष्टी अवॉइड केलेल्या आहेत. बघा याचं झाकण लाव.
तर झालं. आपल्याला हा चांगला शिजवून घ्यायचा आहे आणि हा सॉस रेडी होतोय. आपल्या सासूंना सांग ही बघा सगळ्या वस्तू परत जागेवर येऊन ठेवते. तुम्ही म्हणाल एवढा हटापिटा करून रेसिपी कशाला शूट करायला पाहिजे. मला आवडतंय आणि तिलाही आवडतंय हे सर्व करायला. आवडीची कामं करायला नको का? काय करतीये चावी गावाला का करायला काय मग करायला पाहिजे की नाही आवडीची कामं. लग्न म्हणला तर नाही काय चला हा सॉस शिजतोय. आता हा मी वेगळा करते. ह्यामध्ये फिक्का काढायचा आहे ना तुला. एक चमचा दे तिथून मोठा. हा मागे येऊ, बाजूला वा बाजूला वा. थोडासा सॉस मी तिच्यासाठी ठेवलाय फिक्का बाजूला. आता ह्या सॉसला मी आटवून घेते आणि ह्यामध्ये आता मी काश्मीरी रेड मिरची पावडर टाकू शकते. आता मी मिरची ॲक्च्युली नाही टाकली त्यामध्ये भिजायला. तर 5 काश्मीरी मिरची पावडरला आणि ही तिखट आहे आणि काश्मीरी मिरची पावडरचीच मिरची पावडर आहे. तर मी टोटल मिळून 2 टाकली आहे इथे. हा सॉस तयार होतोय. तोपर्यंत आपण टॉपिंगची तयारी करूया. टॉपिंगसाठी आपण काय काय टाकू शकतो ग फ्रीजमधलं? आपण मशरूम आहे बघ, आहे का एकदा चेक कर. टोमॅटो काढ, त्याच्यानंतर कॅप्सिकम आणि पनीरचं पॅकेट पण काढ. तर आम्ही टॉपिंगचा विचार करतोय. मग आपण काय करू, हे पिछे सामान आहे ना. आता टॉपिंगसाठी काढलंय मी साहित्य. आता आमच्याकडे मशरूम नाही आहे. करेक्ट. आणि हे काय? टोमॅटोस. करेक्ट. आता तू एक काम कर. हे बघ मी पनीरचे पीसेस केले. तू आता हे बघ हे सेपरेट सेपरेट कर असं. ठीक आहे? ठीक आहे का? हां हे बघ असं सेपरेट करायच्या. हां सिंगल सिंगल सेपरेट करायचं. आता मी तिला कामाला लावलंय. काय हसायला काय येतंय ग तुला एवढं? मला तुझ्यामुळे का पण? येते ना, कसं नाही नाही यायला पाहिजे ना हसायला. काय करू? हॅपी दिवाळी. हे बघ ना, हे नाही टाकू शकत, पाणी पाणी होईल. हे खातेस का? नाही. टोमॅटोचं तुझं फेवरेट आहे ना टोमॅटो. अरे खाऊन तर बघ, टोमॅटोच येते आहे की नाही. यम्मी ज्यूस छान आहे ना. मिठाचं पाणी नाही ग, टोमॅटोचं आहे. टोमॅटोचं ज्यूस. का टोमॅटोचा ज्यूस पण होतो? मग ज्यूस आहे ना त्याचा. का का म्हणजे काय? काय लागू शकतं? नाही लागत ग, मी सावकाश करते. तुला कधी लागलंय का माझ्याकडनं? नाही. मग तुला लागलं, मला नाही लागलं, तुलाही लागलं. हो मी काळजी घेते ना. आता हे बिया तिकडे टाकू दे मला. थांब. बिया का? बिया का नाही आपण टाकत? टाकत नाही, त्या लागतात तर चांगल्या ॲक्च्युली. पण थांब आपण वेगवेगळ्या शेपच्या कापूयात. त्या टाकत नाही कारण त्या बिया बिया होतील ना ग सगळीकडे, छान नाही होणार. आणि असं काय काहींना खायला अलाउड नसतात माहिती आहे का बिया. म्हणजे आपल्याला तसं काही प्रॉब्लेम नाही आहे, पण मी अशाच काढल्या. त्याचा शेप छान होईल ना. हॅपी लागेल ना चाकू, मला नको सांगूस. तू माझी लक्षात ठेवणार ते मी का करू असं. आपण जरा ह्या पनीरला तिकडे सरकवूया. का मला ह्या वेगळ्या डिझाईनचा कॅप्सिकम कापता येईल ना. आता हा कॅप्सिकम मी कसा कापते माहिती आहे का, थोडा लंब्या स्लाइसमध्ये कापते. पण मी करते. अरे मग नको करू, राहू दे मी करते. माझे पण डोळे झोंबतात, पण माझे पाणी नाहीत. तुला माहिती आहे कांद्याचं काम करताना डोळे का झोंबतात? का सांग. नाही माहिती. मी तुझ्या टेबलवर पाय ठेवू का? मला जरा रिलॅक्स वाटतं. का पाणी येतं सांग. क्लीन होतात. नाही ग, कारण की ऑनियनमध्ये सल्फर असतं. सल्फर
आणि त्या सल्फर रिलीज होतं जेव्हा आपण कापतो ना तेव्हा रिलीज होतं. आपण कसं बोट कापलं की काय होतं? हां, तसं त्याच्यामधून सल्फर येतं. ते सल्फर जे असतं ना त्यामुळे झोंबतात डोळे आपले. सल्फर हे केमिकल आहे. हे केमिकल आहे, इलेमेंट म्हणू शकतेस तू त्याला. ठीक आहे, चला झालं. आपण आता हे सॉटे करून घेऊया थोडंसं. का सॉटे करायला लागेल ना, थोडंसं सॉटे केलं की छान लागेल अजून. छान काम केलंस ग तू. 1-2 राहिले ते मी काढले आता. तर आमची टॉपिंग्सची तयारी झाली आहे. आता ह्यांना थोडं सॉटे करून घेतो. आपल्याला तर हे सॉटे करून घ्यायचं आहे. तर इथे मी घेतेय तेल. आता हे बघा हे तेल कसं आहे, पण आम्ही घरी. अरे रे थांब, काय होते? तुला पण दिसायचं आहे. इथे गरम आहे, तू थोडी मागे हो. इथे उभी राहा, मग माझ्या इथे साईडला ये, मग तुला दिसायचंय. आम्ही हे तेल घरी बनवतो. आता हे शेंगदाण्याचं तेल आहे, ओरिजिनल शेंगदाण्याचं तेल. तर है ना भाऊ, कसं तेल बनवतो आपण? तेलाचं मशीन असतं त्याच्यातून आपण इथे सांग, इथे येऊन सांग. तेलाचं मशीन असतं ना ते तेलाचं मशीन असतं ना, आपण त्याला काय करतो, त्याच्यात आपण दाणे टाकतो. मग त्याच्यात पाकळ दाणे अर्ध तुझा आवाज आलाच नाही ना. सॉल्ट दे, सॉल्ट. जास्त नाही, थोडंसं. भाजी बनवते का? भाजी नाही बाळा, सॉटे करतो आपण. थोडेसे कच्चेपणा घालवायला ते काय करून घेतो. नेक्स्ट टाइम पिझ्झा तू बनवायचा. हा, मी नाही बनवणार. आता तुला पण येते ना रेसिपी? नाही येते. आपण हे सॉटे करून घेऊया. तोपर्यंत आपण काय करूया, हे मॅरिनेट करून घेऊया. साईड बाय साईड आपण काय करूया, पनीरला मस्तपैकी मॅरिनेट करून घेऊया. गार्लिक जिंजरची पेस्ट घे पीठमध्ये. आज अनहेल्दी खातोय तर अनहेल्दीच खाऊया सगळं. अनहेल्दी गार्लिक जिंजर पेस्ट. तर ही जिंजर गार्लिक पेस्ट घ्या. छान सॉटे झालेत. सॉटे म्हणजे फ्राय झालेत वरच्यावर थोडेसे. यामध्ये आता टेस्टी काय काय हाफ टाक. त्यांना सांग क्युमिन पावडर थोडीशी अजून टाक. हां बस. आता टर्मरिक पावडर. टर्मरिक कोणती आहे? हां बस बस तेवढी करेक्ट घेतलेली. टाक. करेक्ट नको, बस झाली. थोडीशी जास्त टाकूया का? कोरिएंडर पावडर. कोरिएंडर पावडर चिकन सारखं वाटतंय. चिकन पिझ्झा उद्या बनवू आपण. हा डो ठेवूया आपण थोडासा. एवढे 4 थोडी खाणार आहे आपण. हा उद्या चिकनचा बनवूया. सॉल्ट काढू नको. हां करेक्ट. नाही बस. आता ना ॲक्च्युली झणझणीत पाहिजेत हे पनीर. असे खूप झणझणीत तिखट वगैरे त्याच्यामध्ये टाकून. पण थोडं आदूला पण पनीर काढायचं आहे. त्याच्यामुळे आता मी ह्यामध्ये हा जास्त स्पायसी नाही आहे. हा खाऊ शकते ती. तर खाऊ शकते आदू. का नाही खाऊ शकत? हे काय आता?
हे बघ, तर हे पेपर mix बनवलाय करते. आम्ही. आणि तुझ्यासाठी वाटी घेते एक. का? ह्यामधलं पिक्क काढून ठेवते ना, का? पिक्क काढून ठेवते तुला. आणि मग मी त्यामध्ये स्पायसेस टाकणार आहे, खूप सारे तिखट तिखट. का? छान लागते तिखट. तुला स्पायसेस नवीन पाहिजे का? का? बघ. हे, घेतली ना मी आता. अरे मी घेऊन आले ना आता. यार कशी आहे? मी घेणार आहे तुझे. तू किती पनीर, 1 2 3 4 खाशील? एवढं नाही, खाशील? मी नाही खाणार. खाणार एवढं खाणार. मी एक पॅकेट खाली पाहिजे. आता हे आमचं तिखट झणझणीत होण्यासाठी यामध्ये आमचा कोकणी मसाला, माझ्या तुम्ही कुठलाही वापरू शकता दुसरा मसाला. माझ्या आता ह्या बाउलमध्ये तुम्ही थोडं थोडं दही टाकायचं आहे मॅरिनेशनसाठी. पण आता ते दही बाउलमधनं काढलेलं संपलं आहे आणि मला उद्याच्या रेसिपीसाठी हंकर्ड लागणार आहे. तर मग मी आता साईड बाय साईड दह्याचं पॅकेट तसंही फोडणारच आहे. तर हे तसं ह्याच्या बऱ्याच रेस तुम्ही पाहिले असाल, हे खूप जुनं आहे माझ्याकडे. पण मी ह्या ही चांगली स्ट्रेनर आहे, नेट खूप बारीक आहे ही. पण तरीसुद्धा मी ह्यावरती एक मस्लिन क्लॉथ टाकते, जो मी स्पेशली याच्यासाठीच बनवलेला आहे. आणि तो याच्यासाठी टाकते कारण की तो ना असा कान्याकोपऱ्यात जाऊन बसत नाही ते दही. बाबू काय? हे काय आहे मम्मी? हे ना? कोल्ड. कर ना. आता आठवण कर, हे ठेवताना मला त्याच्यामध्ये पण टाक. चला, तर उद्याचं काम पण सुरू झालं. हे मी ठेवते फ्रीजमध्ये. केलं आपण उद्याचे काम पण सुटी झालंय. फीस नाही ठेवून उद्या आला की आपण जेवण आणणार. बर. पप्पा एका बाजूला आपण फ्लेम चालू करतोय. गॅस फ्लेम एकदम स्लो हवा आणि त्याच्यावर तवा ठेवलाय. आणि आता आपण काय पण टाकून घेतलं पहिलं तर पीठ म्हणजे मैदा. तुम्ही गव्हाचं पीठ पण घेऊ शकता ह्याच्यावर. मैदा का बनवतीये? अगं तुझा डो बनवून झाला आहे, त्याची रेसिपी आपण त्यांना नंतर देऊया. टाकूया का? मैदा खाणं चांगलं नसतो ना. तुम्ही का खाताय? डाळ मस्त खाताय का? कारण की आम्हाला आज हेल्दी नाही खायचं आहे. का आपण असं का? आम्ही बॅड मॅनर्स करतोय. असं मी का करतीये का? नाही, तू नाही करत आहेस पण आम्ही करतोय. मग असं का? तुम्ही करताय मी नाही करत असं का? आता याचे बरोबर आपण इक्वल 4 पार्ट्स करणार आहोत. 4 पार्ट्स करायचे आहेत आपल्याला. पिझ्झा करू मी करू का? अजून एक घे करायला. मग बस असं ठेव आणि असं उचल. हे बस असं लाईनमध्ये करायचं आहे. असं करते मम्मा मी. कर ना मग. करते. मला करू दे. कर ना. हे बघ ना. हे बघ माझे कसे दिसतात. हे बघ. करेक्ट. करा. थांब 1 सेकंड. मला स्वतः पाहिजे. मला मोठा नको स्वतः. मला स्वतः पाहिजे. हा घे. झालंय ते गरम झालंय. फोर्कने सगळीकडे डॉट देऊन झालेत. आता आपल्याला हा पिझ्झा बाबू थांब. पिझ्झा बेस मस्तपैकी मम्मा मला काय नाही चल. गरम करून घ्यायचा आहे. तर आपण ह्याची एक साईड आहे ना, ती बऱ्यापैकी चांगली भाजून घेणार आहोत. आणि दुसरी साईड आहे ती थोडी कमी भाजणार आहोत. जी साईड आपण कमी भाजतोय तर ती साईड हे बघा छान मस्तपैकी ह्याला बबल्स यायला लागले. आता जसं आपण विकतचे पिझ्झा बेस असतात ना, फ्लफी झालेले असतात असे रेडी, तर तसे होतील. ह्या सगळ्या साईडने मस्तपैकी. तर जी साईड बऱ्यापैकी चांगली भाजून घेतोय ना आपण, तर ती आपण त्याच्यावर आपण टॉपिंग्स टाकणार आहोत. आणि जी कमी भाजून घेणार आहोत ती खालच्या साईडला. तर मी ओव्हनमध्ये पण पिझ्झा बनवणार आहे, इथे पण बनवणार आहे.
तर बघूयात आता आदूचा पण पिझ्झा बनवायचा आहे गव्हाचा. ती मी शूट नाही करत बसत, कारण पाहिलं ना तुम्ही काय काय होतं ते शूट करताना. तर आदूच्या पिझ्झाचे छोटे छोटे क्लिप्स घेतलेत मी, पण मला नाही वाटत की मी ते ह्यामध्ये टाकेन. तर तिचा सेपरेट बघा मस्त बोबल्स येतात, दिसतात का तुम्हाला? बसत येतात त्याला. छान होतात ते. मला माहिती आहे. स्पॅच्युला घे ना. कोणता कोणता स्पॅच्युला? मम्मा हे बघ किती काढली कोणाकडे. तर मी बाकी पिझ्झा बेस बनवून घेते. म्हटलं ना ह्याचं काही असं कॅल्क्युलेशन नाही आहे, पण पहिला एक आहे तो छान भाजून घ्या मस्तपैकी, आणि दुसरी साईड ती थोडी कमी भाजून घ्या. मार्केटचे पिझ्झा बेस पाहिले जात सगळ्यांनी, सेम तसाच दिसतो. हा आपण घरी बनवतोय तोच भाषा अशा दिसतो, पण हा भाषा नसतो, घरातला असतो. बरं मग तू इथे येऊन बोलते, त्यांना काही दिसलं पण नाही ते काय म्हणालीस तू ते. मला जागा दे. कसा मस्त फ्लफी होऊन आलाय तो. हा भाषेसारखा दिसतो, पण हा घरातला असतो, कारण की आपण घरातलं का पाहतो, बाहेरची चांगलं नसतं, बाहेरचं घाण असतं. लोक बाहेरचं करतात, त्यांना खोजे आपण आपलं करू. आणि लोक कोण? बाहेरचे. आदू म्हणते का ग मम्मी माझी रेसिपी का नाही सांगत, माझी पण सांग ना. मग माझ्यासोबत जर कोणत्या बेबीजना खायचं असेल तर, म्हणून मी इथे ह्या साईडला तिचा बीट फ्लोअरचा जो बनवला आहे ना, हा बघा कलरवरून लक्षात येत असेल तुम्हाला, तर हा छोटासा बेस बनवला. हे माझ्या हा तिचा आहे. आता हा कसा बनवलाय ह्याची रेसिपी मी तुम्हाला आता मम्मी तो खाल्लेला तो वेगळा आहे, हा आमचा आहे, माझा आहे, आणि हा माझ्या मम्मा पप्पांचा आहे, हा माझा आहे शेतीचा बेस. क्या तिकडे कर तुझी गड्डी नाही घालत आहे. अरे गर्दी करायचीच नाहीये आपल्याला. माझं खूप सुंदर दिसतंय. नाही 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 नाही, सुंदर दिसायचा प्रश्नच नाहीये इथे. हे बघ असे डिस्टन्सनी कर. माझं फाटेल ना तुझं सण. नाही फाटणार. माझी जवळ घडते किती तुला खूप- सुंदर येतं या. बस आपल्याला सुंदर नाही करायचंय, आपल्याला खूप डिस्टन्सनी करायचंय. पण मी आता खाल्लं तर मी काय करू संपलं मम्मा बाई. संपले. चला आता हे आवरूयात. इथे 2 बेस तयार होत आहेत. सगळे बेस तयार झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. तुम्ही स्टोअर करू शकता, ते जास्त करूच नका. आता आम्हाला एवढे संपणार नाहीत म्हणून आम्ही उद्या चिकनवाला पिझ्झा करण्यासाठी ठेवणार आहोत 2-2 बेस, आणि 2 आता खाणार आहोत. हे बघा फ्लफी छान बेस तयार झालेत. हे माझ्या विकला ना. एका साईडला बेस होत आहेत, आणि हे आम्ही एक बनवायला घेतोय आदूचा, आणि इथे आमचे बेस तयार आहेत. पहिले माझ्या तर इथे बेस तयार करून घेतलेत मी. ह्यामध्ये आदूचे पण आहेत, गव्हाचे बनवलेले, आमचेही आहेत. 2 इथे होत आहेत, आणि आता आपण आदूच्या बेसवरती टॉपिंग्स करून घेऊया. आदू मला बसू दे ग थोडीशी. बस ना. बाजूला हो ना. मी कुठे बसू? पाय दुखले माझे. थकलो आम्ही पिझ्झा बनवता बनवता. सॉसपासून सगळं घरी बनवायचं म्हटल्यानंतर केलं हे. तर हा आदूचा फिक्का सॉस आहे. मला बघायला लागेल ना, ते सगळ्याला लागेल ना. मला यायला लागेल ना. राहू दे, नको येऊ तू आता व्हिडिओमध्ये. येत कशाला येतेस? मला कळतं, मला यायचं. चल तुला केचप लावायचं आहे का ह्याच्यावर? घे मग चल पटकन. केचप कुठे काढलंस का? हा लावू ना. द्या केचप द्या. टाकू मी केचप. नको तू टाकू नको, मीठ टाकते. थांब थांब हात कर. बस 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 एवढंच का? बस. नंतर केचप सोबत खायचं पण आहे ना तुला पिझ्झा. येस लावून केचप. नम नम. टोमॅटो सॉस का तो? चला चीज घ्या आता.
चीज हे घे. मोझेरेला चीज. कडक कडक झालंय हे सगळं. फ्रीजमध्ये असतं ना ते. तर हे चीज आपल्याला सगळीकडे असं टाकू का मी? हम्म, टाकू मी? नको तू नको टाकू. तर टाकते ना. हे घे हे टाक. टाक थोडं थोडं टाक. टाकून. अजून टाक थोडं. हं. सांडू नकोस हां. आपला बेस तयार होतोय ना आमच्या माझ्या बेस तयार होतोय. माझ्या बेस तयार होतोय. आमच्या बेस तयार होत आलाय. तुझा बेस नाही ग, पिझ्झा. माझा फिक्का पिझ्झा बेस असं म्हणायचं. नंतर परत थोडा चीज आपण नंतर टाकू. हां आता कॅप्सिकम. काय टाकू मी? अजून त्यामध्ये मशरूम पाहिजे होतं ग. आता उद्या चिकनचा करू ना, तर चिकन आणि मशरूमवाला करूया. चिकन नाही मशरूम नाही. चिकन आणि मशरूमचा नाही आवडत? तू खाल्लास का कधी आधी? नाही. नाही. तुला मागे एकदा बस बस कॅप्सिकम बस झालं आता. टोमॅटो टाक, थोडं ऑनियन टाक. ऑनियन पण टाक. बस. आता आपण पनीर टाकूया तुझं. पैसे टाकू का अजून? नाही नाही नंतर नंतर. खूप आहे. आता लगेच होणार आहे बरं का तुझा पिझ्झा. तू खाऊन घ्यायचा लगेच. फिक्का झाला गरम गरम खाऊन घ्यायचा. हे तो ओला ओला येईल का? ओढला येईल का म्हणजे तो चीजने होतो ग. हा आमच्या थांब थांब. आमचा हा चीज आहे. चीज असं असं दाखव ना मग. मोझेरेला चीज आहे. मोझेरेला चीज. अगं ह्याच्यावर हे ऑलिव्स घे ना. फ्रीजमध्ये आहेत का? नाही. काढलेलेस का मगाशी? तू काढलेस. हे बघ ना. ऑरिगॅनो स्प्रिंकल कर तुझ्या ह्याच्यावर. थोडं थोडं कर हां. जास्त नको कर. हे बा असं करायचं. इथे पकडायचं असं. एकाच ठिकाणी नाही असं सगळीकडे. बस झालं. झाकण लावा. चमचा वाटी घे ग. हे काढून ठेवते बाजूला. का? पाणी आहे ना त्याच्यामध्ये. वॉटर काय असतं ते का? ते प्रिझर्वेटिव्ह म्हणजे त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह आहे पाण्यामध्ये. त्या मग त्याने काय होतं? खराब नाही होत ऑलिव्स. मग ते ब्राईन सोल्युशन असतं. मग पाणी नसल्यावर? ब्राईन सोल्युशन म्हणजे काय? मग पाणी असल्यावर ते खराब होतात. ते नुसतं पाणी नाही आहे. ते ब्राईन सोल्युशन आहे. म्हणजे सॉल्ट आणि वॉटर मिक्स असतं. मग त्याच्यामुळे ऑलिव्स खराब नाही होत. नाहीतर जर तसेच ठेवले विदाऊट पाणी तर ते ऑलिव्स खराब होऊन जातात. कसं काय असं खातील त्यांनी? अगं ते ऑलिव्स ओले असतात ना. विदाऊट मॉइश्चर काढतं त्याला प्रिझर्व करायचं असतं आपल्याला. त्याच्यामुळे असं होतं. जरा ठेवा ऑलिव्स. मला ऑलिव्स नाही आवडत पण मी का ते ऑलिव्स आवडत नाही का बरं? नाही. बघ ना पण किती छान दिसतात ते. आणि त्याच्यामध्ये खूप छान छान काय काय असतं. आणि तुला तर ऑलिव्ह ऑइल करतात ना ह्याचंच बनवतात ते ऑलिव्ह. हे बघ हे बघ ऑलिव्हच असतात. हे ऑलिव्ह ऑइलचंच ऑलिव्ह. अरे कुठे पण नको टाकू. असं ठेव व्यवस्थित. अरे आपण प्रीहीट नाही केलाय ओव्हनला प्रीहीट करायला पाहिजे ना. हा. कुठे पण नको टाकू. अशी डिझाईन छान दिसली पाहिजे. गंदी गंदी नाही. हे बघ अशी खूप सारं नाही टाकायचं. हे बघ इकडे इकडे जिथे नाही दिसत तिथे. बस बस बस. तू खूप गर्दी केलीस. बस बस. आता चीज टाकायचंय. बस बस. थांब थांब अजून वेळ आहे. थांब नंतर टाकूया. आता प्रीहीट करते ओव्हन. आपल्याला आमच्या केक वेळ झालाय. आता वेळात बेस बनवायला घेऊन आपण चला. ओके मॅम. कुठे पिझ्झा तुम्हाला ओला पिझ्झा हे मी प्रीहीट केला. आमच्या पिझ्झा येऊन ह्याला थोडंसं खाली ऑइल लावू का नको ना? काही गरज तर नाही आहे. लावा गरज नाही आहे ग. पण तरी असू दे बाबा. का? तुझा आहे ना तो पिझ्झा. गव्हाचा आहे ना.
लवा आहे ना. माझं चुकून. हा? चल आता मी माझा पिझ्झा तोपर्यंत बनवून घेऊया. पहिले माझ्या. हो ग, तुझाच पिझ्झा, पण हा बनवायला ठेवेपर्यंत आपण आमच्या पिझ्झाचं टॉपिंग्स करून घेऊया ना. हा इथं ठेव. वरती टोमॅटो तशा ओव्हनच्या वरती नाही ठेवू शकत. नको नाही ठेवायचं नको. उगाच नको ठेवूस नाही तर उगाच नको ठेवू का म्हटलं. उगाच नाही ठेवत ग. हे बे आपला थांब थांब थांब. गरम नाही लागला तुला तो? थंड झालाय. वाटलं मला की हा थंड झाला. इझिली दिसतंय. माझं बघ किती सुंदर दिसतंय. हा घेते मी. पहिले का का घेऊ? पहिले तो घे. मला आवडलाय तो. आवडलाय. हा माझी अशी टोस्ट इकडे तिकडे टोस्ट. बरं आता तुझा हा सॉस ठेवून द्यायला लागेल. तो सॉसचं पॅन घेतो. कोणता? कशा हा तिखट सॉस. त्याचा माझ्या कलर खूप छान आलाय नंतर. मी आहे सॉस पण तिखट आहे ना. फिक्का नाही आहे. फिक्का असा खूप गोड असतात ना ते. हा फिक्का नाही गोड नाही. हा तिखट आहे ना. हा गोड कसा असेल? हा तिखट नाही ना. खाऊ का? झालं. आजूचा पिझ्झा ओव्हनमध्ये जाणार आहे. अरे चीज टाकायचं होतं ना थोडंसं. मी टाकू? हे घे घे हे तू टाक. बस बस बस. नाही 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 हे बघ खूप टाकते मी ऑलरेडी. बस बस. चला चला. असं एका ठिकाणी नाही टाकायचं, असं सगळीकडे टाकायचं. ओके, आदूचा पिझ्झा आता ओव्हनमध्ये. चला आमच्या हा चीज केक. मग टाकता येईल. काय मागो का निष्ठ मागो म्हणजे तुझा झाला झाला आमचा टाकू ना आम्ही. माझा झाला तर मी कोणाने मला खूप आवडतो हा चीज केक आणि बिस्किट समोर फो केक आणि बटर हे काय बडबडतेस? आता तुला पिझ्झा पण खात नाही तर चीज केकचे स्वप्न पडायला लागलेत की काय? काय ग? हा किंवा आपला चीज केक बनवणार होता. थांब थांब थांब. मी टाकू? हा हे घे हे घे घे माझ्या हातातून टाक. वेगळ्या ठिकाणी टाकू? हा? नाही झालं झालं. नंतर थोड्या वेळाने टाकायचं तर. हे ठेवा नको. आता हे ठेवा. कॅप्सिकम, ऑनियन एकाच ठिकाणी नाही, असं इकडे एक थोड्या डिस्टन्सने दुसरं. तो मंकी कसा बनवला होता स्कूलमधला, एकाच ठिकाणी बनवला होता का? असं अरेंजमेंट करायची, छान दिसला पण तर पाहिजे है ना. मधीच नको करू काही. टोमॅटोज, कॅप्सिकम, ऑनियन. आता टोमॅटो पण टाकला. पनीर चीज नंतर टाकायचं. अरे तुमच्या माझ्या पप्पांचा केक काय खाल्लंस तू? वरशीला? हे खाल्लं का मी? खा ना खा. पण थांब नाही तर लगेच तुला भूक लागेल. तुझे टेस्ट बड जागे होतील. म्हणशील माझं कधी होणार कधी. भूकच लागली आहे पण तो पिझ्झा होऊ तर दे आधी. पाहिजे मग होतोय ना तो आता. कसं छान होतोय तो. आपण टाकूया सगळ्यांना. टाकूया ना कधी नंतर टाकूया. आता साऱ्यावर टाकूया. झाल्यावर टाकूया. ओव्हन मध्ये कसा दिसतोय तो छान छान ते दाखव ना.
नाही ना खायचं इथेच टाक. हम्म? इथेच टाकूया. चिंगी चिंग. ऑलिव्ह लांब ऐक ऐक. हे बघ इथे एक, इथे थोड्या डिस्टन्सने, थोड्या डिस्टन्सने, थोड्या डिस्टन्सने. बस बस. आता हे थोडं थोडं चीज टाक. जास्त नको टाकू, ते व्हेजीस लपून नाही टाकायचे आपल्याला. व्हेजीसचे कलर पण छान छान दिसले पाहिजे. बस बस बस. हां बाळा बस झालं. चला आता चिली फ्लेक्स. तो ऑरिगोनो. माझ्या नम्मी होतात आता. चिली फ्लेक्स मी टाकू का त्याच्यात? हं? जास्त झाल्या वाटते चिली फ्लेक्स. हा. असू दे, पप्पाला तिखट आवड. दुसरा पण तयार आहे. आता तो झाल्यानंतर तो दुसरा ओव्हनमध्ये ठेवतो. आधूचा कसा होतोय ओव्हनमध्ये बघूयात. चला आपण माझ्या बघूयात पहिले, मग आमच्या दोघं. तुझा पिझ्झा झालाय का बघूया. चालेल. हा मम्मी. आपण खाऊन बघूया पहिले, मग आपण दाखवूया. गरम आहे हा खूप. हात नको लावू अजिबात. माझ्या ताटात ठेवतो. दोन द्या का? पुन्हा या. आपलं कटर कुठे? पिझ्झा कटर. पिझ्झा करतात. आपण हा पहिले पिझ्झा रेडी झाला ना तो ठेवून देऊया. पिझ्झा. तिकडची पिझ्झा हा. या फिक्का. माझी दोन हा मग गरम आहे, हात नको. माझे दोन फिक्के बनवणार होते ना. हो बोल बोलता बोलता. आमचा पिझ्झा आहे. हे बघ Oh my God. आहे ना. खूप गरम आहे पण तुला गरम गरम खाता नाही येणार. हे बघ तसंच झालं ना. हे बघ खाली येतोय तसं. येतंय ना. थांब मी तुला खूप मारून खाऊ घालते. पिझ्झा खूप गरम झालाय ग. खूप गरम आहे तो. तोंड भाजेल का तुझं खाताना. हा. एक घास खाऊन बघा. फिक्का झाला असेल. फिक्का म्हणते थंड झाला असेल. झालाय ना. एकदम समोरचा खाऊन बघ. थांब थांब थंड होईल. काय येऊ कमी हातात आहे. हे आगर मोठा आगर. गरम आहे. आगर ते बघ. झालाय छान. कसा झालाय. एकदम यम्मी. आता खा मस्तपैकी. एवढे सगळे तुझेच आहेत फिक्के है ना. किती आहेत बघ. सांग मला किती आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 7 आहे. करेक्ट. एक माझे 8 आहेत तुझे. तू खायला कोणता सुरुवात केलास. हा ना. आता थंड झालाय थोडासा. हा खा. फिनिश कर. ठीक आहे. हळू गरम फूक मारून खा. छान झालं की नाही. हे चीज असतं असं जे ओढून तुला आवडतं ना बघायला ते चीज असतं. समजलं. थांब तुला त्याच्यासोबत सॉस देऊ खायला. बर सॉस हा इथेच आहे केचप. नम 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 झाले आमच्या. हो का. खा ना. थंड झाला असेल तर खा. तोंड नको भाजून घेऊस फक्त. नम 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 नम. आमची आदू खूप गुडगल आहे ना म्हणून मी आदूला दिलं बनवून है ना. आदू कधी बॅडमॅनच नाही करत ना. रॉंग काम नाही करत ना. आणि रॉंग काम केलं तर काय करते.
काय करते, रॉंग काम झालं चुकून तर काय करते, मग मला काय बोलते. सॉरी. आवडली तुम्हाला आमची रेसिपी आणि आमचा ब्लॉग आणि आमची मुलगी. मुलगी, आमची मुलगी. खा खा. आता पप्पाचा झाला की दाखवूया, तो पण ते व्हिडिओ थांबूया. तू निवांत खा. ओके, बसून खा आता, शांत बसून खा ना. बसून खातेस? गरम आहे. बर, तर एक पिझ्झा बनतोय. 2 पिझ्झा बेस मी इथे, हा आता एक अजून बनवून ठेवलाय आणि हा अजून एक आधूचा बनवून ठेवलाय. जर तिने मागितला तसं नको व्हायला की कमी पडला. एक्स्ट्रा झाला तर आम्ही खाऊ. आम्ही पण थोडंसं हेल्दी खाऊ शकतो ना गव्हाचं. आणि हे 2 पिझ्झा बेस बनवलेत. चिकन पिझ्झा बनवण्याचा प्लॅन आहे उद्या, त्यामुळे हे पिझ्झा बेस मी आत्ताच बनवून ठेवले. जसं आपण मार्केटमध्ये पिझ्झा बेस घ्यायला जातो तसे हे पिझ्झा बेससुद्धा तुम्ही छानपैकी स्टोअर करून ठेवू शकता. तर हेही फ्रीजमध्ये 1 दिवस तर तुमचे आरामात राहू शकतात, पण नका ठेवू जास्त दिवस. फ्रेश खाणं चांगलंच आहे. आणि हा सॉससुद्धा 8 दिवस राहतो, पण हाही उद्याच संपणार आहे आमचा. तर मग तो पिझ्झा झाला की दाखवते. आता दुसरा पिझ्झा पण रेडी झालाय, तर दाखवते तुम्हाला कसा झाला. बरं नाही, हा एक पिझ्झा मस्त झाला एकदम बाहेरून. हा असा बरोबर कॉर्नर जो क्रंची दीपकला खूप आवडतो तसा. तर हा बघा, हा गरम आहे आणि छान चीजी झालाय. तर ह्या वाटीमध्ये मी ओरिगॅनो चिली फ्लेक्स टाकलेत आणि यामध्ये मी आता केचप टाकणार आहे ॲज अ डीप म्हणून. मला हे असं मिक्स करून डिपिंगला खूप आवडतं. छान लागतं तसं. तुला नाही आवडत, तुला तिखट आवडत नाही ना, म्हणून तुला नाही आवडत. मला आणि पप्पाला असं आवडतं. तर आपलं डिप आणि पिझ्झा दोन्ही पण रेडी आहे. एकदा परत दाखवू का तुम्हाला किती छान झालंय. आणि मम्मा खाणार. अरे रे, तो बघ पनीरचा पीस कसा लटकलाय. ठीक आहे, आदूला निवांत खाऊ घालते. एक पिझ्झा होतोय जो माझा आहे, माझा तयार होते, मी आदूला खाऊ घालते. तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ते सांगा. आम्हाला दोघींना सोबत रेसिपी करताना तुम्हाला बघायला आवडेल का सांगा. आणि आमच्या व्हिडिओजला लाईक करा, आवडलं तर शेअर करा, चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. किशी करताना किशी. चला खायला, बाय. काल बनवलेले हे पिझ्झा बेस होते, तर हे पिझ्झा बेस मी तसेच फ्रीजमध्ये ठेवले होते झाकून. आणि आज मी पुन्हा त्याचे पिझ्झा बनवायला घेतलेत. तर त्यामध्ये मला चिकन पिझ्झा बनवायचे होते, पण आमचा प्लॅन चेंज झाला, सो आम्ही इन्ग्रेडियंट्स चेंज केले. आज मशरूम, त्याच्यानंतर स्वीटकॉर्न, त्याच्यानंतर थोडीशी वेगळी मिरची आहे, ही जाडी मिरची ज्याला भवानी मिरची म्हणतात. तर अशा 1-2 गोष्टी ॲड केल्यात. आणि आता मला आधूसाठी एक साईडचा हा हाफ पिझ्झा फिक्का बनवायचा आणि मग तिखट आम्हाला जो पिझ्झा बेस बनवणार आहे त्याला फिक्के इन्ग्रेडियंट्स लावून घेते. आता हा कट केला मी होण्याच्या आधीच, त्यामुळे मी तुम्हाला इथे दाखवू शकते. हे बघा, छान फ्लफी होतात हे. गव्हाचा असून सुद्धा हा गव्हाचा आहे. आणि दोन्ही पण आता आमचे पिझ्झा बेस गव्हाचेच राहिलेत. सॉस पाहिजे होता ना, टोमॅटो सॉस. हो, दिला केचप. थँक्यू.
काय चालू आहे तुमच्या दोघांचं? आता फिक्का आहे म्हणून मी ह्याला लावते केचप, नाहीतर आमच्या मोठ्यांना आपण करतो तेव्हा सॉस अवॉइडच करते, ते गोड गोड छान नाही वाटत, त्याच्यामुळे. तर आता मी आदूसाठी जे टाकणार आहे ते टॉपिंग्स, पहिले तर मोझरेला चीज, त्यावर मशरूम, त्यानंतर ती कॅप्सिकम पण खूप आवडीने खाते, म्हणजे इथेच नाही तर तिला कॅप्सिकमची भाजी पण खूप आवडते. आता ऑलिव्स, बापरे किती थिक झालं तो. म्हटलं बनवतात तर कोणाला येतं, म्हटलं पण भारी जे बनवतात ना तर ती माहिती जबरदस्त काहीतरी शब्द वापरला त्याला, ती कला आहे, इट्स अन आर्ट. ती बोलली का? मी बोललो इट्स अन आर्ट, म्हणले हो यार बरोबर, इट्स अन आर्ट. म्हणजे मला काही जमत नाही, म्हटलं काही नाही, येईल म्हटलं प्रॅक्टिस करू करू, काही नसतं. मग म्हटलं आमच्या घरी आशू आहे ना, म्हटलं तिने ढोकळा बनवला. नीट पकडा नाही तर लागेल ते स्ट्रॉ. कॅप्सिकम आवडते तुला? खूप आवडते? असं पकडून खा ना मग.